नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी ज्या आहेत त्याच्याशी संबंधित आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। याच्यामध्ये आपण एक्झामच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत म्हणजेच एक्झामच्या दृष्टीने आपण जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नावर आधारित जे सार्वजनिक म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारणाच्या चळवळी आहेत त्याच आपण पाहणार आहोत, ज्या की एक्झामच्या दृष्टीनेच महत्त्वाच्या आहेत। आणि ह्याची जर तुम्ही रिव्हिजन सारखं लेक्चर पाहितलं तर तुम्हाला सगळं पाठ होऊन जाईल, त्याच्यामुळे हे लेक्चर चांगलं पहा। याच्यामध्ये मानव धर्म सभा ही पहिली एक आहे, ही एक पाहणार आहोत आपण। परमहंस सभा पाहणार आहोत, प्रार्थना समाज पाहणार आहोत, सत्यशोधक समाज पाहणार आहोत आणि आर्य समाज। ह्या 5 ज्या समाज आहेत किंवा सभा आहेत ह्या आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत। चांगल्या पद्धतीने तुम्ही पण पूर्ण लेक्चर पहा, तुम्हाला सर्व प्रकारे सगळ्या गोष्टी समजून येतील आणि ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एक्झामला येऊ शकतात आणि ह्याच्या अगोदर आलेल्या आहेत। यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत मानव धर्म सभा। आता ही मानव धर्म सभा कधी स्थापना झाली, काय वगैरे सर्व गोष्टी याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत। याच्यामध्ये जर ह्याची स्थापना पाहितली, आपण स्थापना जर बघितली तर 22 जून 1844 रोजी सुरत या ठिकाणी मानव धर्म सभा हिची स्थापना झालेली आहे। हिची स्थापना कोणी केली तर हिच्या स्थापने संस्थापक कोण होते हे सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत। ते आहेत दुर्गादास मंचाराम, दिनमणी शंकर, दलपतराय आणि भागूबाई इत्यादींच्या सहकार्याने ही संस्था स्थापन झालेली आहे। याच्यामध्ये प्रचारासाठी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला गेला होता। हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिला होता आणि मानव धर्म सभेची स्थापना सुद्धा यांनी केलेली आहे। आणि या स्थापनेमध्ये जे सहभागी होते याच्यामध्ये दुर्गादास मंचाराम, दिनमणी शंकर आणि दलपतराय इत्यादी हे याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे यांनी। याचा पुरस्कार कशाचा करत होती मानव धर्म सभा, हे 2020 मध्ये त्याच्यावर प्रिलिम्सला हा प्रश्न विचारला गेलेला आहे। याच्यामध्ये ईश्वर एकच आहे, मनुष्य मात्राची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेने वागावे इत्यादी ह्या मानव धर्म सभेने पुरस्कार ह्या गोष्टीचा केलेला होता आणि हे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। तर आहे परमहंस सभा। आता ही परमहंस सभेमध्ये सुद्धा महत्त्वाची आहे। याच्यामध्ये याची सुद्धा स्थापना हे दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केलेली आहे। तर याच्यामध्ये जर याची स्थापना पाहितली तर 1848 रोजी मुंबई या ठिकाणी स्थापना केलेली आहे। तर परमहंस सभेची स्थापना 1848 मुंबई या ठिकाणी झाली, तर मानव धर्म सभेची स्थापना ही 1844 रोजी झालेली आहे। 1844 रोजी मानव धर्म सभा सुरत या ठिकाणी, तर परमहंस सभा ही 1848 मुंबई या ठिकाणी स्थापना झालेली आहे। याचे प्रवर्तक जर बघितले आपण तर रामचंद्र बाळकृष्ण जयकर, लक्ष्मण शास्त्री हळबे, भिकोबा दादा चव्हाण, मोरोबा विनोबा, मदन श्रीकृष्ण, आत्माराम पांडुरंग तरखडकर एवढे ह्याच्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये समावेश होता या सर्वांचा। परमहंस सभेला स्थापनेमध्ये यांचा सगळ्यांचा समावेश असल्यामुळे परमहंस सभेची स्थापना झालेली आहे 1848 रोजी। परमहंस सभेची स्थापना झाल्याच्या नंतर याचे अध्यक्ष हे रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे याचे अध्यक्ष होते। ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे। तर ह्या सभेवर कशाचा म्हणजे प्रभाव होता तर प्रभाव हा ख्रिश्चन धर्माचा याच्यावर प्रभाव होता। तर कार्य गुप्तपणे चालत असे, ह्या परमहंस सभेचे कार्य हे गुप्तपणे चालत असे। ह्याच्या शाखा पुणे, अहमदनगर, सातारा आणि बेळगाव या 4 ठिकाणी ह्याच्या शाखा होत्या। या सभेच्या गुप्त सभांना दादोबा पांडुरंग तरखडकर हजर राहत नसत, पण जगदवासी कार्य या टोपण नावाने लिहिलेले धर्मविवेचन ग्रंथ सभासदांना वाचायला दिले जात असे। ह्याच्यामध्ये काय केलं जात असे तर या सभेमध्ये धर्मविवेचन जो ग्रंथ आहे तो वाचायला दिला जात असे। दादोबा तरखडकर तिथे उपस्थित राहत नसत। नंतर सभासदांची नावे फुटल्याबरोबर ही संख्या बरखास्त झाली। आता जर सभासदांचे नावं सर्व जे गुप्तपणे कार्य चालत असल्यामुळे सभासद होते, ते सभासदांची नावे फुटल्यामुळे ही संस्था जी आहे सभा पूर्णपणे बरखास्त झालेली होती। याच्यामध्ये पत्रामध्ये ह्याचे नावं आले होते सर्वांचे, त्याच्यामुळे ही सभा पूर्णपणे बरखास्त करण्यात आलेली होती। परमहंस सभेचा उद्देश काय होता तर परमहंस सभेचा उद्देश होता जातीभेद मानू नये, एकविश्वरवादाचा पुरस्कार केला यांनी, सर्वांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे, नंतर मूर्तीपूजा मान्य नव्हती यांना, स्त्रियांना महार मागादी, लोकांना विद्या द्यावी, हे सर्व त्याच्यामध्ये कार्य उद्देशामध्ये समावेश होता। पुनर्विवाहास प्रेरणा द्यावी, हे सर्व त्याचे उद्देश होते। परमहंस सभेचे एवढे याच्यामध्ये उद्देश होते। नंतर आहे प्रार्थना समाज। आता ही प्रार्थना समाजाची स्थापना कशी झाली, काय झाली, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये डिस्कस करूया आणि याच्यावर प्रश्न आलेले आहेत।
तर प्रार्थना समितीची स्थापना ही मुंबई या ठिकाणी झालेली आहे. तर 31 मार्च 1867 रोजी 1867 रोजी हा प्रश्न विचारलेला आहे. तर ही स्थापना मुंबई या ठिकाणी 31 मार्च 1867ला झालेली आहे. पहिली सभा आत्माराम तर्खडकरांच्या घरी झाली होती. याच्यामध्ये ह्या सभेचा वारसा जे होता तो भागवत धर्माचा यांनी वारसा सांभाळलेला होता. याची प्रेरणा केशवचंद्र सेन यांच्याकडून ह्या सभेची प्रेरणा घेतलेली होती. याच्यामध्ये जर पाहितलं संस्थापक हे तर्खडकर म्हणजे तर्खडकरमध्ये जे तिघं भाऊभाऊ होते त्यांच्या ते जे सर्व भाऊभावांनी मिळून या संस्थेची म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती. याच्यामध्ये आत्माराम तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि भास्कर पांडुरंग तर्खडकर हे सर्व याच्यामध्ये यांचा सर्वांचा समावेश याच्यामध्ये होता. इतर जर पाहितले इतर व्यक्ती कोण होते याच्यामध्ये तर वामन आबाजी मोडक होते, न्यायमूर्ती चंदावरकर होते, नंतर भंडारकर राघव भंडारकर जे होते त्यांचा सुद्धा समावेश या प्रार्थना समितीच्या स्थापनेत होता. ह्याच्यामध्ये प्रार्थना समाजाचे मुखपत्र जे होते प्रार्थना समाजाचे मुखपत्र हे सुबोध पत्रिका हे याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे सुबोध पत्रिका हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाचे हे मुखपत्र होते. नंतर याची जर आपण इमारत पाहितली तर इमारत ही मुंबईमध्ये गिरगाव या भागामध्ये ह्याची इमारत होती. प्रार्थना समाजाची तत्वे काय होती? तत्वे अशी होती प्रार्थना समाजाची की परमेश्वर एक आहे व तो सर्व विश्वाचा निर्माता आहे. परमेश्वर अवतार घेत नाही, हे सर्वात महत्त्वाचं. परमेश्वर अवतार घेत नाही, परमेश्वर एक आहे, तो सर्व विश्वाचा निर्माता आहे. परमेश्वराने कोणतेही धर्मग्रंथ लिहिले नाहीत. असे हे सर्व प्रार्थना समाजाचे हे तत्वे ह्याच्यामध्ये होते. समाजाचे कार्य काय होते तर प्रार्थना समाजाचे नामजोशी सोशल सर्व्हिस लीग अशा काही संस्था यांनी स्थापन केली. नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, कोणी स्थापना केली. नंतर गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. नंतर पंढरपूर येथे अनाथ बालक आश्रमाची स्थापना सुद्धा प्रार्थना समितीने केलेली आहे. हे ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, अनाथ बालक आश्रमाची स्थापना कोणी केलेली आहे? मग ते प्रार्थना समाजाअंतर्गत याची स्थापना झालेली होती. नंतर वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केलेली आहे, जी की 1906 मध्ये स्थापना झालेली आहे. मजुरांसाठी मुंबईत रात्रशाळा याच्यामध्ये स्थापन झालेली होती. नंतर रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळ यांनी स्थापना केली. ती 1865 मध्ये याची स्थापना झालेली आहे. विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना 1865 राणे यांनी केली होती, रानडे यांनी केली होती. ही कार्य करून पण प्रार्थना समाज हिंदू धर्मीयांना आपल्या कार्यात सहभागी करून घेऊ शकला नाही, कारण समाजाच्या अनुयायांच्या कृतीत व वर्तनात विसंगती होती. याच्यामध्ये जे समाजामध्ये जे कार्यकर्ते होते त्या जे म्हणजे प्रार्थना समाजात जे कार्यकर्ते होते त्यांच्या कृतीमध्ये व वर्तनात विसंगती जाणवत होती. म्हणजे त्यांचे जे तत्व आहेत त्या तत्वाला धरून ते चालत नव्हते. त्यांना समाजाशी जवळीक साधता आली नाही, त्यांना समाजाबरोबर जवळीक साधता नाही आली. ब्रिटिश सत्तेचे त्यांना समर्थन होते, परंतु ते चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन मिसळले नाहीत. नंतर सेक्रेटरीचं पाहितलं सचिव म्हणून हे बाळ मंगेश वागळे हे सचिव म्हणून यांनी कार्य केलं. घोषवाक्य लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे याचं घोषवाक्य होतं. जे प्रार्थना समाजाचं घोषवाक्य हे लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे त्याचे घोषवाक्य होते. प्रार्थना समाजाच्या उपेक्षेसाठी प्रार्थना मंदिर 1872 रोजी इंजिनियर हरिश्चंद्र सदाशिव यांनी ह्याची स्थापना केलेली होती. या म्हणजे बांधण्यासाठी त्यांनी इंजिनियर म्हणून काम केलेलं होतं. त्याच्या उपासनेसाठी मंदिर 1872 मध्ये बांधण्यात आलं होतं. नंतर आहे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना ही आपल्या सर्वांना माहीत नाही. महात्मा ज्योतिबा फुले ह्याच्यावर तर दरवर्षी प्रश्न असतात, एक ना एक प्रश्न याच्यावर विचारला जातो प्रिलिम्समध्ये. त्यामुळे ह्याच्याबद्दल माहिती ऐकून घ्या चांगल्या पद्धतीने. याची स्थापना जी आहे ती 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे 60 लोकांच्या उपस्थितीमध्ये ह्याची स्थापना झालेली आहे. संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले हे होते. मूळ उद्दिष्ट काय होते तर बहुजन समाजास धार्मिक सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे ह्याचा मूळ उद्देश होता. याची स्थापना 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी 60 लोकांच्या उपस्थितीत आणि महात्मा ज्योतिबा फुले हे संस्थापक ह्याचे होते सत्यशोधक समाजाचे. ह्याच्यावर प्रश्न विचारतात आणि ह्याच्यावर आलेले आहेत प्रश्न. प्रार्थना समाजाची तत्वे काय होती तर याच्यामध्ये ईश्वर एकच असून ते निर्गुण निराकार आहे असं त्याचं एक तत्व होतं. सर्वच माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. परमेश्वराची प्राप्ती प्रार्थनासाठी पुरोहितांची गरज नाही म्हणजे ब्राह्मणांची गरज नाही असं त्याचा एक उद्देश होता. नंतर मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणांमुळे श्रेष्ठत्व मिळते असं त्याच्यामध्ये एक तत्व होतं.
नंतर सत्यशोध अधिवेशनाची सुरुवात 1911 पासून झाली. त्याचे अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अय्यरू हे होते. तर सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी 1877 रोजी दीनबंधू हे साप्ताहिक गावातून कर्ज काढून चालवले होते. हे साप्ताहिक जे आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते, हे लक्षात ठेवा. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून काम करत होतं. ह्याच्यामध्ये जर पाहितले तानुबाई बिर्जे हे संपादक झाल्या होत्या. त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या दलित स्त्री संपादक होत्या. तानुबाई बिर्जे हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. शपथेत आपण इंग्रजी सत्तेशी एकनिष्ठ राहू असं त्याच्यामध्ये शपथ घेतली जात होती. सत्यशोधक समाजामध्ये ब्रीदवाक्य काय होतं तर सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, अशी यांचं हे एक ब्रीदवाक्य सत्यशोधक समाजाचं होतं. याच्यामध्ये सेक्रेटरी म्हणजे सचिव म्हणून नारायणराव गोविंदराव कडलक हे याचे सेक्रेटरी म्हणून काम पाहत. नंतर प्रार्थना, हे जे सत्यशोधक समाजाची प्रार्थना ही रविवारी होत असे. निसर्गाला निर्मिक हा शब्द त्यांनी वापरलेला होता. जो कुणी वापरला तर महात्मा फुले यांनी हा शब्द वापरलेला होता. सत्यशोधक समाजातर्फे अंबा लहरी हे वृत्तपत्र चालवले जात होते. अंबा लहरी हे नावाचं वृत्तपत्र चालवले जात होते. सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह करण्यात आला होता, जो की सीताराम अल्लाट आणि राधाबाई निमकर यांचा हा पहिला विवाह सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह करण्यात आलेला होता. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना हमीद दलवाई यांनी केलेली होती. तर ही चळवळ परिवर्तनीय व कृतिशील होती. परिवर्तन आणि कृतिशील याचा एक उद्देश होता. सत्यशोधक समाजाकडून बडोदा व वत्सल, राघव व भूषण अंबालहरी हे वृत्तपत्रे चालवली गेलेली आहेत. याच्यामध्ये पुणे थिएटरमध्ये महात्मा फुले यांनी स्त्रियांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला होता. सत्यशोधक समाजाअंतर्गत सत्यशोधक समाजाचा दुसऱ्या वार्षिक समारंभामध्ये डॉक्टर घोले यांना अध्यक्षपद देण्यात आलेलं होतं. पहिला वार्षिक समारंभ झाला, त्यानंतर दुसऱ्या वार्षिक समारंभामध्ये डॉक्टर घोले यांना अध्यक्षपद याच्यामध्ये देण्यात आलेले होतं. सत्यशोधक चळवळ व शाहू महाराज. आता सत्यशोधक चळवळीचा शाहू महाराजांशी संबंध होता, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. तर महात्मा फुले व सत्यशोधक समाज चळवळीचा विचार महाराष्ट्रात पोहोचवण्याचे काम हे शाहू महाराज महात्मा फुले यांनी स्थापना केली, परंतु ह्याचा विचार जो आहे तो महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम कोणी केलं तर ते शाहू महाराज यांनी केलं. 11 जानेवारी 1911 कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली. जी सत्यशोधक समाजाची स्थापना आहे 11 जानेवारी 1911 रोजी शाहू महाराज यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोल्हापुरामध्ये केली होती. नंतर त्याचे अध्यक्ष जे आहेत म्हणजेच कोल्हापूर येथे स्थापना झाल्याच्या नंतर त्याचे अध्यक्ष भास्करराव जाधव हे यांना करण्यात आलं होतं. ही 1913 पर्यंत 150 सभासद याचे झालेले होते. पदाधिकारीमध्ये महादेव डोंगरे, हरिभाऊ चव्हाण, भास्करराव जाधव, विठ्ठल ढोणे हे त्याच्यामध्ये पदाधिकारी म्हणून कार्य करत. कोल्हापूरच्या सत्यशोधक समाजाच्या शाखेसाठी शाहूंनी गंगावेशीत 4 गुंठे मोफत जागा दिलेली होती. याच्यामध्ये शाहू हे सत्यशोधक चळवळीशी पूर्णपणे समरस कधीच झाले नाहीत. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, सत्यशोधक समाजाची स्थापना जरी शाहू महाराजांनी केली असली, परंतु त्या सत्यशोधक समाजाशी कधीही समरस झालेले नव्हते. शाहू महाराज कधीही समरस झालेले नव्हते. कोल्हापूर सत्यशोधक समाज. आता कोल्हापूर सत्यशोधक समाजामध्ये काय प्रोसेस झाली. 11 जानेवारी 1911 स्थापना झाली. अध्यक्ष कायमस्वरूपी म्हणून भास्करराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तर उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब लट्टे हे उपाध्यक्ष म्हणून कार्य करत होते. कार्यवाहक म्हणून हरिभाऊ चव्हाण हे कार्यवाहक म्हणून कार्य करत होते. पहिली परिषद जी आहे सत्यशोधक समाजाची 17 एप्रिल 1911 रोजी घेण्यात आली. नंतर दुसरी परिषद ही एप्रिल 1912ला नाशिक या ठिकाणी झालेली होती. सन 1916 मध्ये निपाणी येथे सत्यशोधक समाजाची परिषद भरवून त्यात महाराष्ट्राचे उपदेशक म्हणून वालचंद्र रामचंद्र कोठारे यांना नेमण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पुस्तक जे आहे घरचा पुरोहित हे पुस्तक जे आहे भास्करराव जाधव यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, जे की सत्यशोधक समाजाचे म्हणजे कोल्हापूर सत्यशोधक समाजाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. अध्यक्ष कोण होते तर भास्करराव जाधव हे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते, ते कोल्हापूरच्या, हे लक्षात ठेवा. नंतर आहे आर्य समाज. आर्य समाज हा सर्वात मोठा समाज आहे. त्याची स्थापना वगैरे दयानंद सरस्वती यांनी केलेली होती. तर त्यामध्ये स्थापना आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली.
जन्म 20 सप्टेंबर 1824 रोजी गुजरात या ठिकाणी म्हणजे मोरबी संस्थानातील टंकारा या गावी यांचा जन्म झालेला होता गुजरातमध्ये 20 सप्टेंबर 1824 रोजी. यांचं नाव जे आहे हे नाव एक्झाममध्ये विचारलं होतं. स्वामी दयानंद सरस्वतीचं नाव सांगा असं विचारलं होतं. त्यामध्ये मूळशंकर करसनदास तिवारी हे त्यांचं नाव होतं. आर्य समाजाची स्थापना 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झाली. परंतु याचा कार्याचा जर आपण हे पाहितलं तर आर्य समाजाचा एवढा इफेक्ट महाराष्ट्रामध्ये पडलेला नव्हता. याची स्थापना महाराष्ट्रात झाली तरी उत्तर भारतात या समाजाचे कार्य फार मोठे आहे. प्रार्थना समाजातील कार्यकर्त्यांनी स्वामींना पुण्याला बोलवले होते. त्यांच्या प्रवचनाने लोक भरपूर प्रभावित झालेले होते. त्यांचं प्रवचनामध्ये काय मुद्दे होते तर मूर्तीपूजा करू नका, जातीभेद मानू नका, वेदांचा अध्ययन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे असा त्यांचा उद्देश होता. पुण्यातील सनातनींनी त्यांना खूप विरोध केला. पुण्यातील जे सनातनी लोक आहेत त्यांनी ह्याला खूप विरोध केला होता. ह्या जे सभेचं जे प्रोटेक्शन होतं ते न्यायमूर्ती रानडे यांनी केलं होतं. परिणामी त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजेच लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली. पुढील काळात लाहोर हेच आर्य समाजाचे केंद्र बनलेले होते. दक्षिण महाराष्ट्रात आर्य समाजाचा प्रसार कोल्हापुरात झाला. आता दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपल्या जर पाहितलं तर आर्य समाजाचा प्रसार हा कोल्हापुरामध्ये झाला होता. वैदिक धर्मातील चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित नसून गुणांवर आधारित आहे असं या आर्य समाजाचं म्हणणं होतं. तर आर्य समाजाची तत्वे काय होती तर आर्य समाजाची तत्वे पहिलं तत्व होतं परमेश्वर दयाळू, सर्वसाक्षी, आनंदी, अनादी अनंत निराकार आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता आहे. हे आर्य समाजाची तत्व होते. नंतर परमेश्वर सत्यज्ञानाचे मूळ आहे. आदी व अंतही परमेश्वरच आहे असं त्याचं एक तत्व होतं. नंतर वेद हे ईश्वर निर्मित आहेत. वेद हे सर्व ज्ञानाचे भांडार आहेत. वेद ईश्वर प्रणीत असल्यामुळे वेदांचे अध्ययन करणे, त्यातील ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येक आर्याचे परम व पवित्र कर्तव्य आहे. हे तत्व त्यामध्ये होते. प्रत्येकाने असत्याचा त्याग व सत्याचा स्वीकार करावा. प्रत्येक व्यक्तींनी चांगल्या वाईटाचा विचार करावा आणि सद्गुणांचे संगोपन व संवर्धन करावे. हा एक त्याच्यामधलं तत्व होतं. मूळ उद्देश काय होता तर मानवजातीचे भौतिक, आध्यात्मिक, सामाजिक उन्नती करून मानवाचे कल्याण साधण्याचे हाच आर्य समाजाचा मूळ उद्देश होता. हे आर्य समाजाचा मूळ उद्देश लक्षात ठेवा. आपण याच्यामध्ये सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मानव धर्म सभा, परमहंस सभा, नंतर आपण प्रार्थना समाज, नंतर सत्यशोधक समिती आणि आपण नंतर पाहितलं आर्य समाज. ह्या सर्व आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेल्या आहेत. जे काही एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचेच पॉईंट आपण याच्यामध्ये डिस्कस केलेत जे की एक्झामला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण